हाय फ्रेंड्स, सबियाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कढी। यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी मी पाणी घालून त्या दह्याचं ताक बनवून घेत आहे। मी इथे विस्कर वापरलेला आहे। तुम्ही रवीच्या साहाय्याने दहीची ताक बनवू शकता। आता याच्यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ, 1 चमचा आले लसूण हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ, म्हणजे मीठ हे चवीनुसार घालावे। आणि हे सर्व या ताकेमध्ये मिसळून घ्यावे। आता दुसरीकडे तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यावा। त्यात तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकावी। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकावं आणि कढीपत्ता याची फोडणी तयार करावी। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता ही फोडणी त्या ताकेमध्ये घालावी। आता हे भांड गॅसवर मंद आचेवर ठेवून द्यावं। जोपर्यंत त्याला चांगली उकळ येत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही। मध्ये मध्ये असं चमच्याने ढवळत राहायचं। हे पहा, कढीला उकळ येत आहे। अशी चांगली उकळ येऊ द्यावी। आणि आता गॅसचा फ्लेम बंद करावा। आणि ही कढी आता सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊया। ही झाली आपली कढी तयार। नक्की घरी ट्राय करून बघा अशी कढी।